ठिकाणी व्यासपीठासमोर आपलं वक्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व यामुळं आपल्या स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेले सर्व मान्यवर अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं युगंधर फाउंडेशनच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष आदरणीय डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी, IAS, उपमहासंचालक यशदा पुणे. त्याचप्रमाणे आदरणीय डॉक्टर शिवाजी शिंदे, सहाय्यक कुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सोलापूर विद्यापीठ सोलापूर. आदरणीय डॉक्टर आशा रोकडे मॅडम, प्राचार्या, DHB सोनी कॉलेज सोलापूर. आदरणीय शुभांगी जावळे, सहाय्यक वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण सोलापूर. आदरणीय विलास बेग सर, माजी विभाग प्रमुख, MSW वालचंद कॉलेज. आणि मला असं वाटतं आदरणीय बेग सर म्हणजे या ठिकाणी उपस्थित असलेल्या कित्येक मान्यवरांचे ते गुरुवर्य आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय अवधूत कदम, संस्थापक केअर फाउंडेशन पुणे. या सर्व मान्यवरांचा मी या ठिकाणी स्वागत करते आणि मान्यवरांना विनंती करते, कृपया आपण सर्वप्रथम व्यासपीठासमोर बसून घ्यावं. या ठिकाणी आपल्याला युगंधर फाउंडेशनच्या कार्याची एक व्हिडिओ क्लिप दाखवण्यात येणार आहे आणि नंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. व्यासपीठावर समोरील आसनावर सर्व मान्यवरांनी या ठिकाणी आसनस्थ व्हावं अशी मी त्यांना विनंती करते. युगंधर फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा रश्मी माने आणि त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला आलेले सर्व मान्यवर, ज्यांच्या कर्तृत्वामुळे इथं त्यांना पुरस्कृत करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली जाणार आहे, ते सर्व मान्यवर. मला माहीत आहे की ज्यांचा या ठिकाणी पुरस्कार होणार आहे त्यांचा स्वतःचा असा समाजामध्ये त्यांनी एक वेगळा ठसा सोडलेला आहे. आणि आजच्या कार्यक्रमाला, या कौतुक सोहळ्याला वेळात वेळ काढून आलेले आणि पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये वेगळं काम करत असलेले सर्व मान्यवर अतिथी यांचं पुनश्च एक वार मी सन्मान करते आणि व्हिडिओ क्लिप या ठिकाणी सादर करावी. नमस्कार. आजच्या बदलत्या काळात पर्यावरणाचा ऱ्हास आणि सामाजिक समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर समाजासाठी काहीतरी करण्याची गरज निर्माण झाली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन 2016 साली प्राध्यापक रेश्मा माने मॅडम यांनी युगंधर फाउंडेशन सोलापूर या संस्थेची स्थापना केली. 21 मार्च जागतिक वन दिनाच्या निमित्ताने या संस्थेची सुरुवात करण्यात आली. संस्थेच्या पहिल्या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विविध मान्यवरांचा सन्मान आणि समाज प्रबोधनाचे कार्यक्रम यातूनच संस्थेच्या कार्याचा पाया रचला गेला. युगंधर फाउंडेशन मागील 10 वर्षांपासून पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक कार्यामध्ये सक्रियपणे कार्यरत आहे. पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. या उद्देशाने दरवर्षी 20 ते 26 मार्च दरम्यान पर्यावरण संवाद सप्ताह आयोजित करण्यात येतो. या सप्ताहाची सुरुवात जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी वाटप आणि जनजागृती कार्यशाळांद्वारे केली जाते. तसेच मधमाशी पालन विषयक कार्यशाळांद्वारे निसर्ग संवर्धन आणि रोजगार निर्मिती या दोन्ही बाबींवर भर दिला जातो. युगंधर फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त पर्यावरण आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना युगंधर नवरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. जागतिक जल दिनाच्या निमित्ताने नदी परिसराला भेट देऊन जलसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण केली जाते. तसेच हवामान बदल आणि मानवी जीवन या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाते. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पर्यावरणातील बदल आणि कॅन्सर जनजागृती या विषयांवर विशेष अभियान राबवले जाते. पर्यावरण संवाद सप्ताहाचा समारोप क्षेत्रभेट आणि बक्षीस वितरणाने केला जातो. युगंधर फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपण उपक्रम राबवले जातात. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातात. इको फ्रेंडली सण साजरे करण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते.
विविध शाळांमध्ये उपक्रम राबवले जातात. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. कॅन्सर जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली जाते. विशेषतः महिलांमध्ये वेळेवर तपासणीचे महत्त्व पटवून दिले जाते. निसर्गातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे मधमाशी. मधमाशी पालन प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. स्वावलंबनाकडे ही एक महत्त्वाची पायरी आहे. 1 जानेवारी 2026 पासून मधुवन हनी उत्पादन सुरू करण्यात आले. हा उपक्रम स्वावलंबनाचा एक मजबूत पाया आहे. समाजातील गरजू घटकांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी कपडे आणि स्वेटर वाटप करण्यात आले. लहानशा मदतीतून मोठा आनंद निर्माण होतो. 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित गावांमध्ये युगंधर फाउंडेशनने मदत कार्य केले. अन्नधान्य, आरोग्य सेवा आणि आवश्यक सहाय्य पुरवून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. युगंधर फाउंडेशनच्या 10 वर्षांच्या प्रवासात शासकीय यंत्रणा, संशोधन केंद्रे, 65 पेक्षा अधिक महाविद्यालये तसेच विविध विभाग आणि संस्था यांच्याशी समन्वय साधला गेला आहे. या सर्वांच्या सहकार्यामुळे संस्थेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जात आहे. भविष्यात आम्ही निसर्ग यात्री या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून पर्यावरण शिक्षण आणि जनजागृती अधिक व्यापक करण्याचा संकल्प आहे. आज युगंधर फाउंडेशनचे कार्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विस्तारले आहे. निसर्ग, समाज आणि मानव यांना जोडणारी ही एक चळवळ आहे. निसर्गाशी जोडलेले आणि समाजासाठी समर्पित हीच युगंधर फाउंडेशनची ओळख आहे. आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, माझे गुरुजन आणि आपण सर्वजण या ठिकाणी बोलण्याला सुरुवात करत असताना थोडंसं पाठीमागे 10 वर्षापूर्वीचा कार्यक्रम मला इथे आठवतोय. 21 मार्च 2016 रोजी याच सभागृहामध्ये युगंधर फाउंडेशनची सुरुवात झाली होती. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर विद्यापीठाचे पहिले कुलगुरू इरेश स्वामी सर होते आणि त्याचबरोबर ते शिवव्याख्याते विशाल गरड यांच्या उपस्थितीमध्ये ह्या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. आणि त्यावर्षी कार्यक्रम किंवा संस्था सुरू करण्याच्या पाठीमागेचा 2 महत्त्वाचे उद्देश होते. एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे 21 मार्च हा जागतिक वनदिन म्हणून आपण साजरा करतो आणि त्याचबरोबर ती 2016 साल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीचं वर्ष होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन मी नव्हे तर आपण सर्वजणच कार्य करीत असतो आणि त्या सर्वांचा विचार करून घरातील थोडीशी सामाजिक चळवळीची ओढ असेल, माझ्या मम्मी पप्पांचा आदर्श असेल, त्याचबरोबर ती माझ्या गुरुजनांचे मार्गदर्शन. या ठिकाणी व्यासपीठावर असणाऱ्या माझ्या गुरुवर्य डॉक्टर आशा रोकडे मॅडम आहेत. या ठिकाणी मान्यवरांमध्ये जे समोर उपस्थित आहेत त्यामध्ये बरेचसे माझे गुरुवर्य आहेत की ज्यांनी मला शिकवलेलं आहे. डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांच्याकडून मी बऱ्याचशा गोष्टी शिकलेली आहे. युगंधर फाउंडेशन सुरुवात करण्याच्या पाठीमागे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी होती, ज्यावेळेस माझं बालपण बार्शी तालुक्यातील पांगरी गावी झालं. त्या ठिकाणी माझे वडील आरोग्य सेवेत असल्यामुळे कळत न कळत सामाजिक प्रश्नाकडे थोडंसं डोळसपणे पाहण्याची सवय लागत गेली. ज्या ठिकाणी रुग्णसेवा माझे पप्पा करत होते त्याचबरोबर त्या भागातले प्रश्न असतील त्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या भागातली असणारी सर्वात छान जैवविविधता, या सगळ्यांचं कुठेतरी गाडून मनावरती होतं. जेव्हा पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आणि ज्यानंतर पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर कुठेतरी आपण देखील आपल्या समाजाचं काही देणं लागतो या अनुषंगाने युगंधर फाउंडेशनची सुरुवात 2011 साली झाली अनौपचारिकरित्या. पण काहीतरी काम करायचं असेल तर त्या ठिकाणी काहीतरी त्याचा ठोकताळा असला पाहिजे, त्यासाठी एक सिस्टीम असली पाहिजे. या अनुषंगाने 2016 साली युगंधर सोलापूरची औपचारिकरित्या त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली आणि त्यानंतरचा हा प्रवास आज जवळपास 10 वर्ष पूर्ण करत आहे आम्ही.
या 10 वर्षामध्ये संस्था जरी बहुउद्देशीय असेल तरी संस्थेचे उद्देश वेगवेगळे असले तरी पहिल्या 10 वर्षामध्ये कंपल्सरी एखाद्या विषयाला घेऊन आपण काम करायचं असं ठरवलेलं होतं आम्ही आमच्या टीमनी. आणि मला मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या गुरुजनांनी देखील हेच सांगितलं होतं की प्रत्येक विषयामध्ये काम करण्याच्या अगोदर ती एक कुठला तरी विषय घे आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित काम कर. त्यामुळे जो माझा विषय आहे प्राणीशास्त्र आणि पर्यावरणाची आवड आणि पर्यावरणाची सध्याची परिस्थिती बघता आपण पर्यावरण विषयाला घेऊन काम करूया असं ठरवलं गेलं. आणि 2016 ते 2026 या 10 वर्षामध्ये युगंधर फाउंडेशन ही पर्यावरण संवर्धन, पर्यावरण शिक्षण, त्याचबरोबर ती जैवविविधता, शाश्वत विकास अशा विविध विषयावरती काम करत आहे. 10 वर्षाचा आढावा घेत असताना या ठिकाणी मला प्रामुख्याने सांगायला अभिमान वाटतो की मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही युनिसेफशी जोडलं गेलो आहे आणि युनिसेफच्या माध्यमातून 2022 पासून ते आज ताग्यात आम्ही संपूर्ण महाराष्ट्राभर जवळजवळ 9 जिल्ह्यांमध्ये 10,000 जिल्हा परिषदच्या शिक्षकांना आम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे. जे हवामानातले होणारे बदल आहेत आणि त्याचा आपल्या जीवनशैलीवरती जो बदल होतो आहे या सर्वाच्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षकांसाठी जिल्हा परिषदच्या ही ट्रेनिंग राबवलं गेलं. त्याचबरोबर ती पूर्ण वर्षभर आम्ही वेगवेगळे कार्यक्रम युगंधर फाउंडेशनच्या वतीने राबवत असतो. त्याचाच एक भाग म्हणजे 21 ते 26 मार्चच्या दरम्यान पर्यावरण संवाद सप्ताह साजरा केला जातो. पर्यावरण संवाद सप्ताह साजरा करण्याच्या पाठीमागे उद्देश हाच आहे की आपल्याकडे वेगवेगळ्या विषयावरती आपण खूप छान बोलतो, त्या ठिकाणी कार्यक्रम होतात, पण पर्यावरणाची सध्याची भीषण परिस्थिती बघता आज आपण बघतोय की मागच्या 2 दिवसापासून जे काही वातावरण बदलतंय, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आपण पावसाळा अनुभवतोय. या अनुषंगाने एकच मिनिट या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले अवधूत कदम केअर फाउंडेशनचे त्यांचं आत्ताच या ठिकाणी आगमन झालं. मी सरांचं युगंधर फाउंडेशनच्या वतीने स्वागत करते. युगंधर फाउंडेशनच्या वतीने हा संवाद सप्ताह साजरा करण्याच्या पाठीमागे आमचा उद्देश हाच आहे की लोकांनी एकत्रित यावं. बाकीच्या ज्या प्रश्नावरती आपण चर्चा करतो त्यावरती उपाययोजना यावरती विचार करतो, त्याच पद्धतीने आपल्या स्थानिक लेवलच्या पर्यावरणाविषयक समस्यांची आपल्याला जाणीव व्हावी, त्यावरती कुठेतरी चर्चा व्हावी आणि केवळ चर्चा नाही तर त्या चर्चेच्या माध्यमातून एक ठोस काहीतरी उपाययोजना करता यावी. या अनुषंगाने आम्ही हा सप्ताह साजरा करत असतो. युगंधर फाउंडेशनच्या वतीने प्रतिवर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. या वन्यजीव सप्ताह साजरा करण्याच्या पाठीमागे जसं शासनाचा आणि एकंदरीत सगळा जर आपण विचार केला तर वन्यजीव आणि त्याचबरोबर ती वन्यजीव असेल, वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष असेल, वन्यजीवांबाबतची लोकांमध्ये असणारी भीती, त्याचबरोबर ती त्यांचं पर्यावरणात असणारे जे महत्त्व आहे, या सगळ्यांच्या दृष्टीने हा वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. वन्यजीव सप्ताहाच्या अनुषंगाने विविध स्पर्धा, विविध एकांकिका स्पर्धा, शाळांमध्ये निबंध स्पर्धा अशा पद्धतीने हा कार्यक्रम दरवर्षी राबविला जातो. त्याचबरोबर ती 5 जून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आजपर्यंत युगंधर फाउंडेशनने जवळपास 20,000+ झाडांची लागवड केलेली आहे आणि केवळ लागवड नाही केलेली तर त्या रोपांना आपण त्या ठिकाणी दत्तक दिलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी दत्तक दिलेलं रोप जिओटॅगच्या मदतीने योग्य पद्धतीने वाढतंय का नाही, कुठल्या रोपाची वाढ कमी जास्त होतीये का, याकडे देखील आम्ही लक्ष देतोय. केवळ वृक्ष लावून चालणारे तर ते वृक्ष मोठ्या पद्धतीने वाढले पाहिजे, चांगल्या पद्धतीने वाढले पाहिजेत. त्यामुळे वृक्षारोपण करून झाल्यानंतर प्रत्येक वर्षी त्याच खड्ड्यामध्ये झाड न लावता जी झाडं लावलेली आहेत ती जगवण्याचा देखील आम्ही प्रयत्न करतो. युगंधर फाउंडेशनच्या वतीने 2022 पासून कॅन्सरबाबतची आत्ताची जी आपल्या समाजातली परिस्थिती बघतोय आपण, मागच्या 20 वर्षाचा काळ जर बघितला तर कॅन्सर हा अतिशय दुर्धर रोग होता आणि त्या एखाद्या गावामध्ये किंवा एखाद्या वस्तीमध्ये चुकून एखादा पेशंट दिसला जायचा, पण मागच्या 10 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक कुटुंबामध्ये एखादी तरी केस आपल्याला जाणवते की बाबा त्या ठिकाणी कॅन्सर प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे मागच्या 3 वर्षापासून आम्ही टाटा ट्रस्टच्या मदतीने युगंधर फाउंडेशननी डॉक्टर दिलशाद मुजावर यांच्या नावाने जगणं नवं उमेदीचं हे अभियान राबवलेलं आहे आणि या अभियानासाठी आम्हाला टाटा ट्रस्टनी फंडिंग दिलेलं होतं आणि या पूर्ण कार्यक्रमामध्ये आम्ही प्रामुख्याने महिलांमध्ये होणारे कॅन्सर आणि त्या कॅन्सरची निदान आणि निदानानंतर जी काही उपचार पद्धती आहे याच्यावरती काम केलं. त्याचबरोबर ती लहान मुलांमध्ये, मुलींमध्ये मोठ्या प्रमाणात कॅन्सरचे
अवेअरनेस निर्माण झाला, त्यांच्या जीवन पद्धतीवरती जर अवेअरनेस निर्माण झाला, खाण्यापिण्याकडे जर व्यवस्थित लक्ष दिलं तर आपण थोड्या प्रमाणामध्ये कॅन्सरपासून स्वतःला बचाव करू शकतो. त्यामुळे विविध शाळांच्या माध्यमातून देखील आपण जनजागृतीचा कार्यक्रम घेतलेला आहे. युगंधर फाउंडेशनच्या वतीने आम्ही प्रतिवर्षी 8 मार्चला महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिर घेतो. त्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून महिलांसाठी जे काही रेग्युलरली डाएट असेल, त्याचबरोबर ती महिलांमध्ये असणारा रक्तक्षय असेल, अशा विविध समस्यांचं निदान केलं जातं आणि त्यांच्यासाठी योग्य उपचार पद्धती आणि वर्षभर त्याचा फॉलोअप आम्ही आमच्या पद्धतीने घेत असतो. युगंधर फाउंडेशनच्या वतीने प्रतिवर्षी राबविण्यात येणारे उपक्रम जवळपास आज 10 वर्ष झालं आम्ही प्रत्येक ठिकाणी राबवत आहोत. युगंधर फाउंडेशनची सुरुवात जरी सोलापूरमध्ये झाली असेल तरी आज युगंधर फाउंडेशन महाराष्ट्राला ते जवळजवळ 18 जिल्ह्यांमध्ये काम करते. 18 जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या विषयावरती त्या ठिकाणच्या स्थानिक पर्यावरण समस्यावरती आम्ही कार्यरत आहोत. या 10 वर्षामध्ये विविध संस्था, विविध शासकीय कार्यालये, विविध व्यक्ती आमच्याबरोबरती जोडल्या गेल्यात आणि त्यांच्या आशीर्वादानेच कुठेतरी आजचा हा दिवस आम्ही साजरा करतोय. या पूर्ण 10 वर्षाच्या कालावधीमध्ये मला माझ्या कुटुंबियांनी, त्याचबरोबर ते माझ्या मित्रपरिवाराने, माझ्या गुरुवर्यांनी, माझे मार्गदर्शक असणारे, जे प्रत्येक क्षेत्रातील मला मार्गदर्शन असणारे माझे गुरुवर्य आहेत, या सर्वांचा आशीर्वादच, त्याचबरोबर ते त्यांची प्रेरणा खूप महत्त्वाची ठरली. आजचा जो युगंधर फाउंडेशनचा पुरस्कार सोहळा आहे हा आम्ही प्रतिवर्षी साजरा करतो. युगंधर नवरत्न पुरस्कार या सोहळा घेण्याच्या पाठीमागचा उद्देशच हा आहे की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे व्यक्ती आपल्या पद्धतीने आपण काम करत असतो, पण कुठेतरी शाबासकीची थाप मिळाल्यानंतर, कौतुक झाल्यानंतर पुन्हा एकदा नव्याने काम करण्याचा हुरूप येतो. त्यामुळे 9 क्षेत्रामध्ये विविध कार्य करणाऱ्या मान्यवरांचा या ठिकाणी युगंधर फाउंडेशन युगंधर नवरत्न पुरस्कार देऊन सन्मान करत असतं. आणि यावर्षी जो सन्मान दिलेला आहे त्याबद्दल सर्व मान्यवर आहेत. यावरती विशेषतः आम्ही 2 संस्थांना पुरस्कार दिलेले आहे. ज्यावेळेस आपण एखाद्या क्षेत्रात काम करत असतो त्यावेळेस कॉम्पिटिशन मानलं जातं एखाद्या क्षेत्रामध्ये काम करणं. मात्र आम्ही तसं न मानता आपल्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्थांना देखील आम्ही त्या ठिकाणी सन्मानित करत आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने मी जी वृक्ष संवर्धनासाठी काम करते, ज्या क्षेत्रामध्ये आम्ही देखील कार्य करीत आहोत, त्याच्यामध्ये बार्शीचा समूह आहे, वृक्ष संवर्धन समिती, ज्याच्या माझ्या मैत्रिणीच त्या ठिकाणी खूप हिरिरीने काम करतात आणि त्यांची पूर्ण टीम खूप छान पद्धतीने काम करते. सायरा मुल्ला आणि वृक्ष संवर्धन समिती बार्शी यांनी खूप छान पद्धतीने बार्शी शहराला हरित करण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्यासाठी आम्ही विशेष सन्मान दिलेला आहे. त्याचबरोबर ती युवकांमध्ये व्यसनमुक्तीसाठी आणि त्याचबरोबर ती कॅन्सरच्यासाठी काम करणारी संस्था, जी मागे जवळजवळ 20 वर्षापासून सोलापूरमध्ये कार्यरत आहे, सारथी फाउंडेशन, यांना विशेष सन्मान दिलेला आहे. यावर्षीचा नवरत्न पुरस्कारामध्ये विशेषतः हे वर्ष महिला शेतकरी वर्ष म्हणून आपण साजरा करतोय. त्यामुळे यावर्षीचा जो कृषी क्षेत्रातला पुरस्कार आहे या देखील आपण यावर्षी महिलांना म्हणजे डॉक्टर थिटे मॅडम यांना दिलेला आहे. या नवरत्न पुरस्काराच्या व्यतिरिक्त 10वा पुरस्कार युगंधर फाउंडेशनचा 10वा वर्धापन दिन आणि यावर्षीचा 10वा पुरस्कार जो आहे तो युवा प्रेरणा पुरस्कार हा मी माझे गुरुवर्य डॉक्टर DS कांबळे सर, की ज्यांच्यामुळे खरं तर आज मी या ठिकाणी उभे आहे आणि मॅडमच्यामुळे. सरांनी कदाचित सायन्सचे विद्यार्थी असल्यामुळे आम्हाला थोडंसं NSSच्या बाबतीत थोडंसं निगेटिव्ह आमच्याकडे पाहायला जायचं की बा हे विद्यार्थी येत नाही, पण सर आणि मॅडमनी आम्हाला खूप छान पद्धतीने घडवलं आणि सरांच्यामुळे मी NSSमध्ये गेले आणि NSSमध्येच जे काही आमच्यावरती संस्कार गेले त्याचीच प्रचिती हा आजचा कार्यक्रम आहे असं मला वाटतं. सरांच्या मार्गदर्शनातून ही संस्था चालू झालेली आहे. त्यामुळे आजचा जो 10वा पुरस्कार आहे तो डॉक्टर DS कांबळे सरांच्या नावे युवा प्रेरणा पुरस्कार आपण देतोय. पर्यावरण विषयामध्ये 2 पेटंट असणारा आपल्या सोलापूरचा पंकज सुतकर याला, ज्यांनी मायक्रोप्लास्टिकमध्ये काम केलेलं आहे आणि त्याचं पेटंट देखील रजिस्टर झालेलं आहे, त्याला आपण यावर्षीचा हा युवा प्रेरणा पुरस्कार देत आहे. त्याचबरोबर आजचा दिवस हा जरी युगंधर फाउंडेशनचा वर्धापन दिन असेल तरी आजच्या दिवशी जागतिक वन दिन आपण साजरा करतोय. तर जागतिक वन दिनाच्या निमित्ताने वनांची सेवा, आपल्या सेवेच्या माध्यमातून जे वन कर्मचारी करत आहेत त्यांचा सन्मान देखील करणं हे आम्ही आमची जबाबदारी समजतो. आणि युगंधर फाउंडेशनच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि जागतिक वन दिनाच्या अनुषंगाने वनक्षेत्रात काम करणारे सामाजिक वनीकरण क्षेत्र असेल किंवा प्रादेशिक वनीकरण असेल, या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांचा देखील आपण सन्मान करत आहोत. या संपूर्ण कार्यक्रमासाठी
आपण अतिशय वेळात वेळ काढून, उन्हाचा दिवस असेल तरी अतिशय वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित राहत. अगदी कमी वेळामध्ये मान्यवरांनी देखील या कार्यक्रमामध्ये उपस्थिती दर्शवली. आभार प्रदर्शन शेवटी असतं तरी देखील मी माझ्या वतीने आणि युगंधर फाउंडेशनच्या वतीने आत्ताच आपल्या सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. एक जन्म देते तर दुसरी कुशीमध्ये घेते, आणि अशा मातीशी आणि मातेशी नाळ जोडलेली सर्व व्यक्तिमत्व या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न आहेत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर कलशेट्टी सरांना मी विनंती करते की व्यासपीठावरील मान्यवरांसमवेत या ठिकाणी मोगऱ्याच्या या वृक्षाला आपण पाणी घालून आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करावे अशी विनंती करते. आपल्या सावलीपासून आपणच काहीतरी शिकावं, कधी लहान होऊन तर कधी मोठं होऊन जगावं. अहो, शेवटी काय घेऊन जाणार आहोत आपण, म्हणून जनसेवेचं हे सुंदर लेणं प्रेमानं मिरवावं. व्यासपीठावरील मान्यवर असतील किंवा समोर प्रेक्षागारात बसलेले मान्यवर असतील, सगळ्यांनी जनसेवेच्या माध्यमातनं हे लेणं कुठंतरी आपल्याबरोबर मिरवलेलं आहे, समाजामध्ये रुजवलेलं आहे. आणि आता सर्वप्रथम अतिथी देवो या परंपरेस अनुसरून व्यासपीठावरील मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. मदत केलेली आहे म्हणजे स्वतः त्या गावचे रहिवासी असून त्यांचा स्वतःचा ऊस पाण्यात होता, अक्षरशः त्यांची छाती फुटलेली होती, ढसाढसा रडले ते, पण जरी रडले तरी क्षणार्धात स्वतःला सावरलेलं आहे. आणि गावातले माझ्यासारखेच जे पूरग्रस्त आहे त्यांना मदत करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे असं म्हणून पूर्ण रश्मी माने, कृष्णा माने यांची फॅमिली त्या ठिकाणी अहोरात्र, मला वाटतं जवळजवळ पूर्ण पाणी ओसरेपर्यंत 15 दिवस तिथं होते. आणि त्यांना ज्या पद्धतीने जमेल त्या माध्यमातून, म्हणजे कपडे असतील, अंथरुणं असेल, औषधं असेल, जेवण असेल, अशा प्रत्येक माध्यमातून त्यांनी त्या गावामध्ये पूरग्रस्तांना मदत केलेली आहे. एकदा टाळ्या होऊन जाऊ देत. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर शिवाजी शिंदे यांचा सत्कार सिद्धार्थ साबळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. युगंधर फाउंडेशनच्या दशकपूर्ती अहवालाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. आज मी रिटायरमेंटला आले तरी सुद्धा आज आम्ही भेटलोय. म्हणजे कॉलेजात असताना फक्त परिचय माहीत होते. मला इतका अभिमान वाटतो की आपल्या सोलापूर जिल्ह्यातील हे त्या काळातले पहिले IAS अधिकारी असतील, भलेही असतील मला माहीत नाही ते, पण माझ्या परिचयात असलेले IAS अधिकारी म्हणून मी कॉलेजमध्ये असल्यापासून जे माझ्या स्मरणात होते. आज मी रिटायर होते 5 महिन्यानंतर आणि आज सरांची भेट होती आहे. पण तो जो अभिमान आहे त्यांच्याविषयीचा तो मात्र कुठेही कमी झालेला नाही. आणि आज व्यासपीठावर आपण या ठिकाणी एक प्रमुख अतिथी म्हणून आलात. मला आपल्याबद्दल बोलताना इतका अभिमान वाटतोय. आणि नंदुरबारचे जिल्हाधिकारी असतील किंवा विकास यात्री या पुस्तकाचं त्यांनी जे लेखन केलेलं आहे त्यांचं कार्य आहे आणि आता सध्या यशदाचं ते काम करतायत. तर एक वेगळ्या आपल्या कामाचा ठसा कलशेट्टी सरांनी निर्माण केलेला आहे. होऊन जाऊ देत ना टाळ्या, म्हणजे सरांना देखील खूप छान वाटेल. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर शिवाजी शिंदे सर यांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. वेळ विचारून घेतलेली आहे रेश्मा मॅडमला, कारण मी तासनतास बोलतो पण आज बोलणार नाही, कारण पुरस्कार वितरण आहे आणि सकाळपासून आपण 10 वाजल्यापासून इथे बसलेला आहात. म्हणून एक 10 ते 12 मिनटं म्हणले ते, त्याच्या पुढे मी जाणार नाही, कारण वेळेचं भान मला माहिती आहे.
कारण वक्ता तेव्हाच आपण म्हणतो की ज्याला किती बोलायचं ह्याच्यापेक्षा कुठं थांबायचं कळतं, त्याला आपण वक्ता म्हणतो. म्हणून आपल्याला सहनशीलतेचा अंत मी घेणार नाही, कारण आपण सगळे पुरस्कार स्वीकारण्यासाठी आणि एकमेकाच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. कविवर्य वामन निंबाळकरांच्या ओळी मला या ठिकाणी आठवतात. त्या ओळीने सुरुवात करतो. शब्दांनीच पेटतात घरेदारे देशानी माणसे सुद्धा. शब्दांनीच पेटतात घरेदारे देशानी माणसे सुद्धा. शब्दच विझवतात आगही शब्दांनीच पेटलेल्या माणसाचे. शब्द नसते तर पडल्या नसत्या डोळ्यातून आगीच्या ठिणग्या. वाहिले नसते आसवांचे महापूर. आले नसते जवळ कुणी गेले नसते दूर. शब्द नसते तर शब्द नसते तर. रेश्माताईंचा फोन आला की सर बऱ्याच ठिकाणी आम्ही वर्तमानपत्रातच तुम्हाला पाहतोय किंवा फेसबुकवर तरी पाहतोय, तर आमच्या 10व्या वर्धापन दिनाला 21 तारखेला तुम्हाला जमेल का? आज सुट्टीचा दिवस आहे, तुमचं काही प्रयोजन नसेल तर. मी त्यांना लगेचच होकार दिला, कारण पुरस्कारार्थीची नावं खूप मोठी आहेत. काही माझ्या परिचित आहेत, काहींचं मी ऐकून आहे. डॉक्टर व्यंकटेश मेतन सरांना पुरस्कार आहे आणि एका लोकमंगलच्या फाउंडेशनच्या जिल्हास्तरीय समितीमध्ये काम केलेलं आहे आणि आरोग्याच्या क्षेत्रामध्ये त्यांना हा पुरस्कार दिला जातो आहे. संतोष दागपाडे सर पर्यावरणामध्ये त्यांचं काम आहे. डॉक्टर स्वाती थिटे मॅडम यांचं एक कृषी तर आहेच, पण कृषीमधले जे काही अन्नधान्य असतील त्याच्यापासून काही नवीन उत्पादक घटक त्यांनी निर्माण केलेले आहेत. त्यांना नुकतीच PhD पण प्राप्त झालेली आहे विद्यापीठाची. ॲडव्होकेट सरिता मोकाशी मॅडम महिला व बालकल्याणामध्ये काम आहे. श्रेया परदेशीताई क्रीडामध्ये आहेत. सविता जुजगार मॅडम आहेत उद्योगामध्ये. सचिन जगताप सर कला क्षेत्रामध्ये. डॉक्टर युवराज सुरवसे सर माझे चांगले मित्र आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आणि शिक्षण क्षेत्रामध्ये युगप्रवर्तक संभाजी महाराज असतील किंवा शिवाजी महाराजांच्यावर त्यांचं मोठं काम त्यांनी उभारलेलं आहे. विजय गायकवाड सरांची लोकाभिमुख पत्रकारिता मी अनुभवतो आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या नावाचा नावलौकिक केलेला आहे. आमचेच मित्र विद्यापीठामधले आणि सहकारी असलेले पंकज सुतकर सर यांना युवा प्रेरणा पुरस्कार दिला जात आहे. 2 संस्था वृक्ष संवर्धन समिती आणि व्यसनमुक्तीसाठी सारथी फाउंडेशन या सगळ्यांचं मी पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो. आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होतोय म्हणजे उपमहासंचालक सर, आत्ताच आपण दुसरं शासकीय अधिकारी यांचं मराठी साहित्य संमेलन घेतलं, आपण त्याचा एक घटक होतात आणि आपण एक सोलापूरचे सुपुत्र आहात म्हणून आपल्या प्रतीचा आदर निश्चित आहे. आपण बोलणार आहात त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. माझ्या मार्गदर्शिका आदरणीय डॉक्टर आशा रोकडे कीर्तीकर मॅडम जे आत्ताच उपस्थित झालेले आहेत. अवधूत कदम सर, शुभांगी जावळे मॅडम, रेश्माताई, कृष्णाजी माने काका, त्यांचे सर्व कुटुंबीय आणि सभागृहामध्ये काही मान्यवर व्यक्ती आहेत. माझे मित्र पत्रकार किरणजी बनसोडे सर आहेत, महेशजी कासट सर आहेत, कविवर्य अरुणजी नवले सर आहेत. इकडे संगमेश्वर महाविद्यालयाचे साखरे सर बसलेत. समोर शिवाजीराव पवार सरांसारखा उत्कृष्ट वक्ता जो महाराष्ट्रभर आज आपल्या वाणीने मंत्रमुग्ध करत आहे. अशी सारी मंडळी आणि हा एक आत्मीय बंध आहे असं मला वाटतं. संतोष थिटे सर आहेत. खरं तर यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो असं म्हणतात, पण इकडे उलट आहे थिटे सरांच्या बाबतीमध्ये. स्वातीताईच्या मागे त्यांचा हात आहे, म्हणजे पुरुषही काही कमी नाहीत असा त्याचा अर्थ होतो. थिटे सर आहेत, खूप नावाजलेली मंडळी आहेत. मला रेश्माताईच्या कार्याबद्दल 2-3 गोष्टी बोलायच्या आहेत. कारण आपण असं म्हणतो की भूक लागल्यानंतर जेवण करणं ही प्रकृती आहे. भूक लागल्यानंतर जेवण करणं ही प्रकृती आहे. भूक न लागता जेवण करणं ही विकृती आहे. परंतु आपण जेवत असताना समोर कोणीतरी आलेलं आहे आणि त्याला थोडंसं घेता का, थोडं जेवता का, थोडं आपल्यातलं देणं ही खरी संस्कृती आहे. म्हणून रेश्माताई तुम्ही संस्कृतीचं काम करत आहात. पर्यावरण असेल, पूरग्रस्तांचा अहवाल वाचला तर अहवालावर तासभर बोलता येईल, पण मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, त्या अनाथाच्या उशाला दीप लावू झोपताना, कोण ती ना जात त्यांची,
कोणताना धर्मजांना दुःख भिजले दोन अश्रू मानसाचे मानसांना दुःख भिजले दोन अश्रू मानसाचे मानसांना. म्हणून हे माणसाचेच दुःख आहेत, ती वेदना आहे, ती संवेदना आहे. आणि हे सामाजिक सेवेचं, सामाजिक बांधिलकीचं, सामाजिक उत्तरदायित्वाचं देणं जगणं नव्या उमेदीचं नावाचा एक तुम्ही उपक्रम घेतला. आणि खरंच आहे कलशेट्टी सर, आज माणसं आडनावं पाहून पुरस्कार असेल किंवा एखाद्याचं अगत्य असेल ते करतायत. मी आडनावं सगळी बघितली पुरस्कारार्थीचं, तसं इथं काही झालेलं नाही. मी परभणीहून एकदा बसमध्ये येत होतो आणि बसमध्ये माझ्या शेजारी एक माणूस मला भेटला आणि म्हणाला, सर कुठं जायचं? मी म्हणलं सोलापूरला जायचं आहे. तर तुम्ही अमुक अमुक का म्हटला? मी म्हणलं मी तमुक तमुक नाही, मी अमुक अमुक आहे. म्हणजे मला त्यांनी जात विचारायची होती. म्हणजे सगळा संशयाचा भोवताल असताना, मानवी मूल्यांचं अवमूल्यन होत असताना, समाजामधल्या वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या लोकांना एकत्र आणून त्यांचा सन्मान करणं हे मोठं काम रेश्माताई तुम्ही करत आहात. कारण माणसं माणसापासून दूर जाण्याचा कालावधी आहे. माणसं एकमेकांकडे संशयाच्या वातावरणाने बघत आहेत. आणि म्हणून तर सगळं पाचपोळ एका ठिकाणी म्हणतात, ज्यांचे हंबरून वासराले कविता आहे ते एका ठिकाणी म्हणतात, जगणे कठीण झाले, मरणे कठीण झाले, वस्तीत माणसांच्या फिरणे कठीण झाले, वस्तीत माणसांच्या फिरणे कठीण झाले. म्हणजे ही वस्ती आमची आहे का नाही, इथे मला सामावून घेतलं जाईल का नाही. म्हणून माणसं माणसापासून दुरावत जात असताना त्यांच्या कार्याचा गौरव युगंधर फाउंडेशनच्या 10व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने होत आहे. आणि खरंच नवरत्न आपण निवडलेले आहेत. त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम दिग्गज आहे, त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांनी नावलौकिक मिळवलेलं आहे. आणि काहीतरी उतराई होण्याचं काम आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत. नाहीतरी सर प्रशासनात तुम्ही एवढे दिवस होतात, कलशेट्टी सर प्रशासनात काम करत असताना असं म्हटलं जातं की कौतुक सामूहिक करावं आणि चूक एकांतात सांगावी. पण तसं आमच्याकडे होत नाही. प्रशासनामध्ये कौतुक मात्र केबिन पुरतच करतात, चूक मात्र सार्वजनिक ठिकाणी सांगितले जातं की अमुक माणूस इथे चुकलेला आहे. म्हणून आज हे कौतुक जे आहे तुमच्या कार्याचं आहे, तुमच्या यशाचं कौतुक. आणि ती यशाची दखल कोणीतरी घेतं. गायकवाड सर पुरस्कार हे प्रेरणा देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी असतात. आणि निश्चित पुरस्काराने आपली जबाबदारी सुद्धा तेवढीच वाढते. म्हणजे मी करत असलेलं काम हे लोकाभिमुख कसं होईल, लोकांच्या दृष्टिकोनातून कसं होईल, हे सुद्धा आपल्याला पाहणं पुढच्या कालावधीमध्ये गरजेचं आहे. आणि तो कालावधी आपल्यासाठी उज्ज्वल असणार आहे. रेश्माताई, तुमचा हा 10वा वर्धापन दिन आहे. तो रौप्य महोत्सव व्हावा, तो हीरक महोत्सव व्हावा, तो शतकोत्तर महोत्सव व्हावा, एवढ्या मी मनोकामना या आपल्या सर्वांच्या साक्षीनं देतो आहे. 12:09 उपस्थित होतो. 12:18 झाले, 2च मिनटं आणखी बोलतो आणि माझ्या जागी थांबतो. कारण वेळेचं भान मला आहे आणि आपण ज्याच्यासाठी जमलेलो आहोत तो सोहळा आपल्याला पार पाडायचा आहे. म्हणून तुमच्या सुद्धा कार्याला खूप साऱ्या मी शुभेच्छा देतो. कारण एक कवी असं म्हणतो, आज एकाने मस्ती केली म्हणे, माणसानेच माणुसकी सस्ती केली म्हणे. कलशेट्टी सर, आज एकाने मस्ती केली म्हणे, माणसानेच माणुसकी सस्ती केली म्हणे. सगळेच ग्रामीण भागातून आलेलो आहोत. अरे गव्हा ज्वारीच्या दाण्यानो जागे व्हा जरा, अरे गव्हा ज्वारीच्या दाण्यानो जागे व्हा जरा, बुजगावण्यानेच पाकराशी दोस्ती केली म्हणे. आज एकाने मस्ती केली म्हणे, माणसानेच माणुसकी सस्ती केली म्हणे. म्हणून माणसातले बुजगावणे सुद्धा आपल्याला ओळखता आले पाहिजे, माणसातला चांगुलपणा सुद्धा आपल्याला ओळखता आला पाहिजे. आणि त्या चांगुलपणाला पुढे घेऊन जात असताना आपल्या सगळ्या कार्याला आम्ही मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या कार्यामध्ये अशीच आपण उत्तरोत्तर प्रगती करावी, आपल्याला उत्तम आरोग्य लाभावं सगळ्याच पुरस्कारार्थींना. आणि मला आज कौतुक वाटलं की आपल्या गुरुवर्यांचा फोटो डॉक्टर DS कांबळे सरांचा या ठिकाणी स्मरण मी आशाताईंना म्हणालो की आयुष्यभर ज्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रती आत्मीयता बाळगली त्यांच्या प्रतिमेचं पूजन म्हणजे विद्यार्थी काय करू शकतात. कारण विद्यार्थी हे शिक्षक परायण असावेत, शिक्षक हे विद्यार्थी परायण असावेत, दोघेही ज्ञानपरायण असावेत.
आणि ज्ञान हे सेवापरायण असावं असं विनोबाजी म्हणतात. आणि म्हणून ज्ञान आज सेवापरायण होताना दिसतंय. त्याचा एक मला उत्तम असा आनंद या ठिकाणी आहे आणि म्हणून मला या ठिकाणी बोलवलं. मला काही माझे विचार या ठिकाणी मांडता आले. भरपूर बोलायचं होतं, 10-12 पानं मी लिहून आणलेले होते, परंतु कार्यक्रम सुरू व्हायलाच उशीर झाला. पुन्हा केव्हा तरी आपल्याला संवाद सांगतो. खूप शुभेच्छा देतो आणि शेवटच्या एक 5-6 ओळीनं मी या ठिकाणी माझ्या मनोगताची या ठिकाणी वाणीला विराम देतो. संपू दे अंधार सारा, उजळू दे आकाश तारे. संपू दे अंधार सारा, उजळू दे आकाश तारे. गंधाळलेल्या पहाटेस येते, वाहू दे आनंद वारे. गंधाळलेल्या पहाटेस येते, वाहू दे आनंद वारे. जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा. जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा. भ्रष्ट सारे नष्ट व्हावे, घट्ट व्हावा प्रेम धागा. भ्रष्ट सारे नष्ट व्हावे, घट्ट व्हावा प्रेम धागा. स्वच्छ सारे मार्ग व्हावे, अन मनेही साफ व्हावी. आज माणसं एकमेकापासून मी म्हणालो की खरंच दुरावत आहेत, नात्यांना वांसपणा आलेला आहे. त्या कालावधीमध्ये असे पुरस्कारासारखे कार्यक्रम रेश्माताई घेत आहेत. म्हणून त्यांच्याविषयी म्हणेल, स्वच्छ सारे मार्ग व्हावे आणि मनेही साफ व्हावी. मोकळ्या श्वासात येते जीवसृष्टी जन्म घ्यावी. स्पंदनाचा अर्थ येते एकमेकांना कळावा. स्पंदनाचा अर्थ येथे एकमेकांना कळावा. हा क्षण रोज यावा आणि मानसाचा देव व्हावा. हा क्षण रोज यावा, मानसाचा देव व्हावा. मला बोलवलं, सन्मान केला, त्याबद्दल आभार मानतो. युगंधर फाउंडेशनला पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. अशा लोकांचा आदर करा जे त्यांच्या कामातून वेळ काढून तुम्हाला वेळ देतील. आणि अशा लोकांवर प्रेम करा जे कामं बाजूला ठेवून तुमच्या मदतीला धावून येतील. आणि फक्त रश्मीच्या गुरुच नाही, तर रश्मीवर आपल्या मुलीसारखं प्रेम करणाऱ्या आणि तिला मातेसारखं सांभाळणाऱ्या आदरणीय डॉक्टर आशा रोकडे मॅडमना मी विनंती करते की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करा. खऱ्या अर्थानं मी बोलण्या अगोदर आज जो सोहळा पाहताय हे सायन्सच्या भाषेत प्रोडक्ट आणि बाय प्रोडक्ट असं म्हटलं जातं. व्यासपीठावर उपस्थित IAS अधिकारी सरांनी मला ओळखलं नाही. जशा वसुंधराताईंनी सांगितलं, आम्ही बॅचमेट आहोत. सर, मी NSS प्रोग्राम ऑफिसर असताना कार्यक्रम अधिकाऱ्याच्या अधिकाराने मी संगमेश्वर महाविद्यालयामध्ये एका कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपणाला बोलवलं होतं. त्यानंतर दुसरी ओळख अशी आहे, सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदमध्ये उपस्थित असताना एका कार्यक्रमाला मी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपण या ठिकाणी पुन्हा एकदा मला भेटलात, अतिशय आनंद झाला. यानंतर पुन्हा एकदा मला संधी मिळावी. DHB सोनी कॉलेजमध्ये सुद्धा तुम्ही याल, आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कराल, असं या ठिकाणी मी पहिल्यांदा नमूद करते. त्याचबरोबर व्यासपीठावर आमचे लहान बंधू ज्यांच्या वाणीवर म्हणजेच त्यांच्या वक्तृत्वात एक भीष्म आहे, त्यानंतर मला या ठिकाणी बोलण्यासाठी उभं केलेलं आहे. एक सायन्स अँड टेक्नॉलॉजीची व्यक्ती, मोजकंच बोलणार आहे, जास्त वेळ बोलणार नाही. पण आणखी एक या ठिकाणी व्यक्ती आहे की जी खूप जवळची आहे, ज्याच्यावर मी प्रेम करते, ते म्हणजे पर्यावरण. आणि पर्यावरणावर प्रेम करणारी व्यक्ती या सोलापूर शहरात आहे, ज्या व्यक्तींनी बोनसाईचे 5 पुरस्कार, सायकसचे 2 पुरस्कार आणि त्याचबरोबर पर्यावरणाचा 1 पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा घेतलेला आहे. हे सर्व पाहत असताना, करत असताना युगंधर फाउंडेशनच्या अध्यक्षा रश्मी माने विद्यार्थी दशेपासून माझ्याबरोबर आहेत. त्यांच्या सहकार्यातून हे शक्य झालं. फक्त शिक्षक करत नाही, तर विद्यार्थ्यांनी घडण्यासाठी स्वतः पुढे यावं लागतं. आणि असे विद्यार्थी मी घडवलेले आहेत, ते आज माझ्यासमोर उपस्थित आहेत. आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी इथे घडले ते माझे गुरुवर्य डॉक्टर निनाद शाह सर, हेही या सभागृहामध्ये उपस्थित आहेत. सहकारी प्राध्यापक डॉक्टर साखरे सर, तेही या सभागृहामध्ये उपस्थित आहेत. त्याचबरोबर प्राध्यापक संतोष थिटे सर, हेही माझे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांनी आपल्या पत्नीला कशा प्रकारे साथ दिली, म्हणजेच मी फक्त पर्यावरणाच्या अभ्यासात तुम्ही पुढे जावं, समाजात वेगवेगळ्या
ठिकाणी कार्य करावं हे न सांगता सामाजिक बांधिलकी. त्याचबरोबर या ठिकाणी माळी सरसुद्धा उपस्थित आहेत. कदाचित सर उशिरा आलेत त्यामुळे माझ्या लक्षात आलं नाही, सॉरी सर. बॉटनीचा खरा अभ्यास आणि बॉटनीची धुरा विभाग प्रमुख म्हणून मी सांभाळली केवळ तुमच्या सहकार्यामुळे, अन्यथा हे शक्य झालं नसतं. याचं कारण असं आहे, शासनाच्या नियमानुसार 2010 नंतर सर्वच शिक्षक भरती म्हणजे प्राध्यापक भरती थांबलेली आहे. संगमेश्वर महाविद्यालयामध्ये वनस्पतीशास्त्र विभागात एकही परमनंट टीचर नसताना ते डिपार्टमेंट जिवंत ठेवण्याचं कार्य केलं. हे कार्य करत असताना माझे हे सर्व CHBचे प्राध्यापक यांनी मला मुलाची मदत केलेली आहे. आणि ही मदत करत असताना रश्मीसारखे अनेक हिरे घडलेले आहेत आणि घडतही आहेत, आजही मी घडवत आहे. आपणाला जी क्लिप दाखवली गेली त्या क्लिपमध्ये बऱ्याच वेळा मी व्यासपीठावर आहे. प्रत्यक्ष ते काम करत असताना आणि आपला विद्यार्थी गुरुपेक्षा श्रेष्ठ होत असताना जो आनंद मिळतो तो जगात यापेक्षा कोणताही आनंद नाही असं मी मानते. आणि मी फक्त कार्याचा उल्लेख केलेला आहे म्हणून नव्हे, तर खरोखरच मेत्तेन सरांचं नेहमीचं जे कार्य आहे, सर मी नेहमी यूट्यूबवर पाहत असते. त्याचबरोबर तुम्ही जे जे कार्य करत असता त्यावेळेला इथिकल ॲनिमल काउन्सिल ऑफ इंडियाच्या मदतीने मी नेहमी तुमचं नाव आणि नामउल्लेख करत असते. आणि त्याचबरोबर सोलापूर शहरातील ही पक्षी आणि वृक्ष संवर्धनाचं जे कार्य आहे हे खूप महान आहे. अनेक या पुरस्कारार्थींना मी शुभेच्छा देते. तुमच्या कार्याची दखल युगंधर फाउंडेशन नव्हे तर महाराष्ट्र शासनाने घ्यावी अशी मी कल्याण शेट्टी सरांना विनंती करते. सोलापूरमधील हे हिरे हे फक्त स्टेट लेवलला नव्हे तर नॅशनल लेवलला गेले पाहिजेत. आपण ज्यांचं वक्तृत्व आत्ता ऐकलं ते शिवाजी शिंदे सर एकूण 6 स्टेटमध्ये 93 पुरस्कार करते आहेत. त्यांच्या वाणीतून तुम्हाला खूप काही ऐकायचं होतं. लिखाणाचं कार्य, सोलापूरची ओळख महाराष्ट्र शासनासमोर मांडणारा हा वक्ता आज या ठिकाणी आपल्याला लाभलेला आहे. युगंधर फाउंडेशनच्या वतीनं मी त्यांचं एक ॲडवायझरी मेंबर म्हणून सर तुम्हा सर्वांचा आभार मानते आणि पुन्हा एकदा पुरस्कारार्थींना शुभेच्छा व्यक्त करते. इथेच थांबते. तुमच्या सर्वांचा अंत पाहणार नाही. प्रवास खूप मोठा आहे. आत्ता जे तुम्ही ऐकलं की आपण जेव्हा पूरग्रस्त झालो त्यावेळेला रात्री 12 वाजेपर्यंत रश्मीबरोबर या कार्याला साथ देत असताना मी ही कणखरपणे उभी होती. हेच एक शेवटचं वाक्य बोलते. धन्यवाद. इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आदरणीय कलशेटी सरांच्या हस्ते येळेगावकर सरांचा या ठिकाणी सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावी. मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना थोडे उचलून घ्यावे. आणि आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे. आभाळा एवढी उंची लाभलेले हे सर्व मान्यवर आहेत, ज्यांचा आज या ठिकाणी अत्यंत आदराने आणि सन्मानाने या ठिकाणी सन्मान सत्कार केला जाणार आहे. कारण आता मी ज्यांची नावं पुरस्कारासाठी जाहीर करणार आहे त्या सर्वांनी आपापल्या क्षेत्रामध्ये स्वतःच्या कार्याचा, वक्तृत्वाचा, नेतृत्वाचा, कर्तृत्वाचा एक वेगळा असा ठसा उमटवलेला आहे. आणि अत्यंत आदरपूर्वक त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. युगंधर सामाजिक बांधिलकी पुरस्कार 2026 या ठिकाणी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते वितरित केले जाणार आहेत. सारथी युथ फाउंडेशन सोलापूर आणि वृक्ष संवर्धन समिती बार्शी या सर्वांच्या हस्ते या मान्यवरांचे या ठिकाणी सन्मान केले जाणार आहे.
सांगितल्यासारखं एकटा माणूस कधीच पुढे जात नाही. आणि आत्ताचं जे हे माझं वय आहे ते बघता मी जी काही कार्यरत आहे त्याच्यामागे माझ्या ऑक्सिजन म्हणजे सावित्री महिला संघटनेच्या सगळ्या मैत्रिणी आहेत, तर त्यांना 1 मिनिट मी फक्त स्टेजवर बोलवते आणि आमचं सगळ्यांचं योगदान. त्याच्यानंतर एक प्रभा कोरके म्हणून आमच्याकडे आमची मैत्रीण आहे, ती सुद्धा म्हणजे जेव्हा आपण निरोगी राहू त्यावेळेलाच दुसऱ्यांचं कौतुक करू. तर योगासनामध्ये त्यांचा जो काही क्लास आहे तर तिला आमच्याबद्दल सावित्री महिला संघटनेबद्दल कळलं आणि तिलाही आमचा थोडासा सत्कार करावा असं वाटलं. तर फक्त मी 2च मिनिट तुमचे घेते. तर खूप खूप धन्यवाद. व शकुंतला सूर्यवंशी या दोघींचे जागतिक महिला दिनानिमित्त आमच्या योगप्रभा मंडळाकडून सत्कार करण्याचे ठरवले आहे. शकुंतलाताई या माझ्या योग मंडळात योगासाठी येतात. शांत, सालस व निगर्वी स्वभावाने त्यांनी सर्वांना आम्हाला आपलंसं केलं आहे. तसेच सरिताताई मोकाशी यांचं कार्य अपाट आहे. गेली 40 वर्षापासून त्या सामाजिक कार्य करीत आहेत. सेवानिवृत्तीनंतरही त्या जोमाने व हिरिरीने काम करतात. 70च्या वयातसुद्धा त्या इतक्या तरुणांना लाजवेल अशी कामगिरी करतात. म्हणून समाजही त्यांच्या कार्याचा गौरव पुरस्कार देऊन करीत आहे. त्याच्याबद्दल आम्ही त्यांना मानाचा मुजरा करत आहोत. एकच मिनिट. माझ्या योग प्रभा मंडळाकडून आम्ही सर्व मैत्रिणीने एकत्र येऊन खारीचा वाटा उचलून त्यांना फुल न फुलाची पाकळी म्हणून ती निधी त्यांना अर्पण करीत आहे. त्यांनी स्वीकारावी. आणि एकच मिनिट. तसेच आम्ही सर्व मैत्रिणी सोलापूर महानगरपालिकेच्या हिरवळीवर रोज योगा करतो आणि त्या योगाच्या माध्यमातून आम्ही छोटीशी वर्गणी जमा केलेली आहे. त्या वर्गणीचा आम्ही सेवाभावी संस्थेला निधी म्हणून अर्पण करतो आहे. समाजसेवाचं आपण ऋण फेडावं ही आमची भावना आहे. यापूर्वी आम्ही जिव्हाळा मतिमंद मुलांची शाळा तसेच आस्था रोटी बँक महाशिवरात्रीनिमित्त निराधार बांधवांना आस्था रोटी बँकेच्या तर्फे फराळ वाटप केलं आहे. बस धन्यवाद. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारख्या इतक्या छान मैत्रिणी आहेत. आणि यानंतर मी या ठिकाणी पुरस्कारासाठी आमंत्रित करतेय श्रेया परदेशी यांना. ठसा उमटवलेले आदरणीय विजय गायकवाड यांना व्यासपीठावर मी या ठिकाणी आमंत्रित करतेय. आणि आपल्या पत्रकारितेतील आगळ्या वेगळ्या कार्याबद्दल युगंधर सामाजिक बांधिलकी पुरस्कार 2026 देऊन आपल्याला या ठिकाणी युगंधर फाउंडेशन, त्याचप्रमाणे सारथी युथ फाउंडेशन सोलापूर, वृक्ष संवर्धन समिती बार्शी या सर्वांच्या विद्यमाने या ठिकाणी हे पुरस्कार देऊन सन्मानित केलं जात आहे. आदरणीय विजय गायकवाड पत्रकारिता या क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. नॅशनल लेवलचे शास्त्रज्ञ आहेत, त्यांच्यासाठी खरोखर तुम्ही सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. मानव मुक्तीचा खरा ध्यास घेतलेले सुटकर सरांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करते.
यातील प्रत्येक जणाशी रश्मी माने ह्या निगडीत आहेत आणि त्यामुळं हा कौटुंबिक सोहळा आहे, हा कोणताही औपचारिक सोहळा आहे असं मला वाटत नाही. आज सामाजिक 21 मार्च हा जागतिक वन दिन आहे आणि ह्या वनदिनाचं औचित्य साधून या ठिकाणी काही जणांना सामाजिक वनीकरण विभागातील काही कर्मचाऱ्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. त्यांना मी या ठिकाणी व्यासपीठावर आमंत्रित करते आणि त्यांनी आपला सन्मान स्वीकारावा आणि व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती आहे की आपण यांचा सन्मान करावा. पर्यावरणाच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्व असं बोललं जातं, पण आपण सर्व एकत्र कधीच येत नाही. याची सुरुवात पर्यावरणाची करायची झाली तर आताच करावी लागेल. काही संशोधकाचं असं मत आहे की भाजण्याचं, गरम होण्याचे दिवस संपलेले आहे, हे होरपळण्याचे दिवस चालू झालेले आहेत. इथून पुढं तुम्हाला होरपळण्याचे अनुभव येतील. तर तसं होऊ नये म्हणून मी थोडंसं आपण च्याऐवजी मी काय करू शकतो याविषयी थोडं सांगतो. बघा, मी सुधारलं पाहिजे, मला स्वतःला सुधारलं पाहिजे. मी सुधारलं पाहिजे, नाही मला स्वतःला सुधारलं पाहिजे, नाहीतर पाण्याच्या बाटलीसारखा ऑक्सिजनचा सिलेंडरही विकत घ्यावा लागेल. मी सुधारलं पाहिजे, मला सुधारलं पाहिजे. पूर्वीच्या काळी म्हणजे वडीलधारी माणसं एक्सपायर झाल्यानंतर त्यांचे फोटो भिंतीवर लावत होते. आता तेवढी पद्धत राहिली नाही, आता मोबाईलमध्ये ठेवतात. तर मी सुधारलं पाहिजे, मला सुधारलं पाहिजे. भविष्यातील पिढी भिंतीवरच काय तर मोबाईलमध्ये तुमचे फोटो ठेवणार नाही, माझेही फोटो ठेवणार नाही. म्हणून मी सुधारलं पाहिजे, मला सुधारलं पाहिजे आणि पर्यावरणाचा ध्यास ही स्वतःपासून सुरुवात केला पाहिजे. धन्यवाद. सुरुवातीआधीच मी सांगतो की मी मॅडमांना फक्त शुभेच्छा देणार आहे, कारण की कलशेट्टी सर त्यांचं मार्गदर्शन आपल्याला करणार आहेत. तर आदरणीय व्यासपीठ आणि सर्व पुरस्कारार्थी आणि इथे जमलेले प्रेक्षक यांना सस्नेह नमस्कार. तर मी फक्त माझी थोडक्यात ओळख करून देतो. माझं नाव अवधूत कदम आहे आणि मी स्वतः कृषी क्षेत्रातील पदवीधर तसेच म्हणजे MSc ॲग्रिकल्चर आहे मी. आणि गेली 12 वर्षे मी कृषी सामाजिक क्षेत्रात काम करतो आहे. ॲज ॲग्रिप्रिन्युअर म्हणून किंवा सोशल ॲग्रिप्रिन्युअर म्हणून मी काम करतो आहे. आणि कृषी मंत्रालय भारत सरकार असेल किंवा सहकार मंत्रालय भारत सरकार असेल यांच्यासोबत आम्ही गेली 12 वर्ष पूर्ण भारतभरामध्ये विविध कार्यक्रम आणि विविध योजना राबवतो आहे. आणि अशा कार्यक्रमाअंतर्गत माझी आणि डॉक्टर माने मॅडमांची ओळख झाली होती. आम्ही बेसिकली पुण्यामध्ये काम करतो आणि माझं ऑफिस पण पुण्यामध्ये आहे. आणि नॅशनल बी बोर्डाचे एका प्रशिक्षणासाठी आम्ही रेश्मा मॅडमांना रिसोर्स पर्सन म्हणून बोलवलं होतं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही एकमेकाशी जोडले गेलो. आणि 1 वर्ष झालं मी मॅडमांचं काम जे बघतो आहे, त्यांचं काम फक्त मधमाशी संवर्धन नाही तर आता पर्यावरण असेल किंवा सामाजिक, तुम्ही म्हणताय की बाबा आता पूर आला, या पूरग्रस्तांना मदत असेल किंवा बाकी गरिबांना किंवा ज्या अनाथ मुलं आहेत त्यांना पण मॅडमांची बरीच मदत असते. आणि युगंधर म्हणजे युग प्रवर्तक, त्यांचं जे युगंधर फाउंडेशन आहे त्यांना मी भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. जसेच ज्यांना पुरस्कार भेटलेले आहेत, तर पुरस्कार म्हणजे जबाबदारी असते.
रिकग्नायझेशन इज अ रिस्पॉन्सिबिलिटी असते, लक्षात घ्या. तर तुम्ही ही भविष्यात तुमच्या किंवा तुमच्या क्षेत्रात चांगले काम करा. आम्ही पुण्यामध्ये विविध राष्ट्रीय दर्जाचे पुरस्कार देत असतो समाजातील विविध घटकांना. तर निश्चितच आपली भेट पुन्हा होईल असं मला वाटतं. तर मी रेश्मा मॅडमांना मला इथं बोलवल्याबद्दल त्यांचा आभार मानतो आणि युगंधर फाउंडेशन अजून जास्तीत जास्त प्रगती करो ह्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. उपमहापौर देवकर मॅडम, आमचे मित्र पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे सर, या ठिकाणी संगमेश्वर महाविद्यालयातील सेवानंतर आज सोनी कॉलेजचे प्राचार्य असलेले डॉक्टर आशा रोकडे मॅडम, सामाजिक वनीकरणाचे सहाय्यक वनरक्षक शुभांगी जावळे मॅडम, केअर फाउंडेशनचे अवधूत कदमजी, व्यासपीठावरील आणि संयोजक प्राध्यापक रेश्मा माने मॅडम, त्यांचे सर्व सहकारी, सर्व पुरस्कार्थी, सर्व उपस्थित सर्व मान्यवर आहेत. शिंदे सरांनी मी त्यांचं कौतुक करतो. एक विद्यापीठाचा कुलसचिव प्रत्येकांना ओळखतोय, त्यामुळं सर्व मान्यवर भगिनींनो बंधूंनो, आज युगंधर नवरत्न पुरस्कार सोहळा आयोजित केलेला आहे. आज जागतिक वनदिन आहे, उद्या जलदिन आहे. हा 15 दिवस सतत एक दिवस पर्यावरणाशी निगडीत असलेले दिवस आपण साजरा करतोय. मला रेश्मा माने मॅडमचा मेसेज यायला लागले की कार्यक्रम आहे, आणि आज सांगलीला एक कार्यक्रम होता, तिथंही मी उद्घाटक होतो. शेवटी माझ्यासमोर 2 पर्याय होते, त्याची पत्रिका आली. मॅडमचा फार आग्रह होता आणि मॅडम मला सांगत होते माझा कार्य तरी बघा सर. आणि त्यांनी मला एक गोष्ट मी तात्काळ म्हणला, मी संगमेश्वर कॉलेजमध्ये काम केले म्हटल्यानंतर मी तात्काळ त्यांना होकार दिला, कारण मी जे आज या ठिकाणी उभा आहे सगळं श्रेय संगमेश्वर कॉलेजला देतो. कारण मी 11वीला संगमेश्वर महाविद्यालयातून वळसंगमधनं प्रवेश केला आणि मी MSc मॅथमॅटिक्स होऊनच बाहेर आलो आणि डायरेक्ट अक्कलकोट कॉलेजला प्राध्यापकच झालो. संगमेश्वर कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेत मी घडलो. त्या ठिकाणी समाजकार्याची जी शिकवण मिळाली, प्राचार्य के भोगेशन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, MR शाह साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलो. रोकडे मॅडम बरोबर बोलत होते आणि रेश्मा माने मॅडमही बोलत होते. सायन्सचे विद्यार्थी म्हणले की अगोदर मला तरी प्रवेशच दिला नव्हता, मी पहिला सायन्सचा विद्यार्थी आहे, मला NSSमध्ये दिला. कारण त्यांना असं वाटतं की सायन्सचे विद्यार्थी म्हणजे त्यांना प्रॅक्टिकल वगैरे असतात. परंतु आज रेश्मा माने मॅडमचं जे सोलापुरात जे काम आहे ते काम पाहून आज या कार्यक्रमात मला सहभागी होता आलं. आज सोलापूर पाणी, स्वच्छता, पर्यावरण या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला अधिक काम करावं लागणार आहे असा आपला जिल्हा आहे. मी सांगितलं की महाविद्यालयात असल्याच्या अगोदरपासून माझं पर्यावरणाशी काम आहे.
आणि संगमेश्वर कॉलेजमध्ये आम्ही विद्यार्थी असताना मी स्टेट लेवल NSS कॅम्पमध्ये मला शौचालय बांधायला शिकवलं आणि 95 नंतर जे राज्यामध्ये शौचालय बांधकामाला सुरुवात झाली त्यावेळी त्याची फार मोठी मदत मला झाली, जिल्ह्याला झाली, राज्याला झाली. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, कारण पर्यावरण म्हणल्यानंतर स्वच्छता, पाणी हे पंचमहाभूते जे आहे ते सगळं त्या पर्यावरणाच्या अंतर्गत त्या ठिकाणी येतात. मी महाराष्ट्र विकास सेवेत होतो, मी BDO म्हणून काम केलो, मी डेप्टी CO म्हणून काम केलो, स्वच्छता अभियानाचा राज्याचा मी प्रमुख होतो. नंतर मी उपसचिव झालो, नंतर मी IAS मध्ये आल्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी असेल आणि जिल्हाधिकारी असेल, मी नंदुरबार जिल्ह्याचा जिल्हाधिकारी होतो आणि कोल्हापूर महानगरपालिकेचा मी आयुक्त होतो. आज कोल्हापुरात जाऊन जर कोणाला विचारलं की मल्लीनाथ कलशेट्टी होते का म्हणल्यानंतर तात्काळ ते माझा जो संबंध आहे तो स्वच्छता आणि पर्यावरणाशी जोडतील. यासाठी लोकांची चळवळ होण्याची गरज आहे. आज रेश्मा माने मॅडमना एक प्राध्यापक, ते स्वतः झुलॉजीमध्ये शिकवत होते, सोडून दिलं. त्यांना वाटलं की आपल्या लाईफमध्ये आपण पर्यावरणाशी त्याच्यासाठी जे काय करता येईल ते करावं. आज ते धडपड करतायत. आज विविध संघटना या ठिकाणी आहेत. आज प्रत्येक व्यक्तीची गरज आहे. आज महानगरपालिकेचे उपमहापौर महोदय आहेत. स्वच्छ भारत मिशन हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. आज मी पर्यावरणासाठी काय करतो ते आपण चिंतन केलं पाहिजे. मी नेहमी एकल वापर प्लॅस्टिकबद्दल बोलत असतो. आपण या सभागृहात बसलेल्यांनी सगळ्यांनी विचार करावा की मी कुठेही बाजारला गेल्यानंतर, भाजीपाला मार्केटमध्ये गेल्यानंतर केळी आणताना मी कशात घेतो. हे स्वच्छतेची सुरुवात, पर्यावरणाची सुरुवात स्वतःपासून होते. मी ठरवलं पाहिजे की मी एकल वापर प्लॅस्टिक वापरणार नाही, एकल वापर वस्तू वापरणार नाही. आज अनेक ठिकाणी आपण पाहतो कागदी कपात चहा पितो, तेवढा कचरा झाला म्हणजे मी काय आहे. आता मला माहीत नाही माने मॅडमने चहाच नाही दिला असेल, कारण ते कागदी कपात द्यायचं असेल तर द्यायचंच नाही माने मॅडम. आणि नंतर नाश्तासुद्धा कागदी कपात, कागदी प्लेटमध्ये नाही द्यायचं, कारण आपण कचरा करायला नको, आपण स्वच्छतेचे दूत व्हायला पाहिजे. मी कोल्हापूर महानगरपालिकेचा आयुक्त झालो. मी संपूर्ण माझं आयुष्य स्वच्छतेशी निगडीत होतं. मी स्वच्छता अभियान, लोक चळवळमधनं यशस्वी केलो. ज्यावेळी आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी स्वच्छ भारत मिशन 15 ऑगस्ट 2014ला लाल किल्ल्यावरनं जाहीर केलं, पंतप्रधान महोदयांना एक जन आंदोलन व्हावं या दृष्टीनं आपण सगळेजण काम करू लागलो. आज सगळीकडं, आज पेट्रोल पंपामध्ये कुठेही थांबलं तर त्या ठिकाणी स्वच्छतागृहाची सुविधा आहे. स्वच्छता हा विषय प्राधान्य न बनला. पुढं मी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त झालो. मला सगळे म्हणाले, साहेब हे कोल्हापूर शहरामधनं पूर्ण जयंती नदी जाते आणि ते नाला झाला होता. आता नाला म्हणत, कारण सगळ्या लोकांनी काय केलं,
जे काय घरातलं आहे, जे काय बांधकामाचं साहित्य आहे, प्लास्टिक आहे, सगळं त्या नाल्यात टाकलं, नदीत टाकलं आणि त्याचा नाला झाला. मी जरा अभ्यास केला. सर तुम्हालाही माहीत असेल की आपण सगळे, मी पण शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. पूर्ण विद्यापीठाच्या तिथनं पंचगंगेला मिळेपर्यंत हे नदी महावीर गार्डनमध्ये 2 नद्या एकत्रित होऊन, मी नाही तर मी आयुक्त म्हणून मी काय करायला पाहिजे होतं, मोठं इस्टिमेट करून महानगरपालिकेला सादर करायला पाहिजे होतं. मी म्हणलं तसं नाही, महापौर महोदयांना म्हणलं आपण उद्या श्रमदान करूया. सर्व कोल्हापूरकरांना आव्हान केलं आणि कोल्हापूरकरांनी चांगला प्रतिसाद पहिल्या रविवारी दिला आणि आम्ही कचरा काढायला आलो. मी आयुक्त, लोकांना वाटलं आयुक्त महापौर उद्घाटन करून जातील. मी 7ला आलेला 10 वाजेपर्यंत 10:30 वाजेपर्यंत मी नाल्यात उतरून काम करायला लागलो. सगळं कोल्हापूरकर काम करायला लागले. दुसरा रविवार आला, तिसरा रविवार आला. लोकांना वाटलं अधिकारी हा 4-5 रविवार नंतर विश्रांती घेईल. त्यांना कुठं माहीत होतं बिना सुट्टी मल्लीनाथ कलशेट्टी, मी लाईफमध्ये सुट्टी नाही घेतली. माझ्या सर्व्हिस बुकला रजा माहीतच नाही. मी प्राध्यापक असतानाही सुट्टी घेतली नाही आणि नंतर पुढं या शासकीय सेवेतही मी कधी रजा काढली नाही. आणि मी 75 रविवार त्या ठिकाणी 4-4 तास आम्ही नाल्यात काम केलं. तुम्हाला माहीत असेल की 19चा महापूर, 19ला कोल्हापुरात जो महापूर आला, अचानक आला, एका रात्रीत आलं. परंतु त्यावेळी दुसरीकडे मेसेज फिरत होते, कलशेट्टी हे देवदूत आहेत. कारण ज्या जयंती नाला आम्ही क्लीन केला त्याला लोकांनी फार मोठं सहभाग केलं. महानगरपालिकेतनं पैसा नाही खर्च केला की लोकसहभागातनं, लोकांच्या चळवळीतनं आम्ही हा पूर्ण काम केलं. त्याचा फायदा लोकांना झाला. उपमहापौर महोदय, एक सुद्धा टपरीमध्ये कागदी कप मिळायचा नाही. सांगितलं आयुक्त आहे, चहा हे काचेच्या ग्लासमध्ये असलं पाहिजे. स्वच्छता काय सांगते तुम्हाला सांगतो, रेडोस, रियूज, रिसायकल, रेफ्यूज, नो टू प्लॅस्टिक. कचरा कमी केला पाहिजे. आपल्या घरातही आपण हळदी कुंकू कार्यक्रम घेतो, मी स्टील ताट वापरतो का नाही, कारण परत धुवून वापरायला पाहिजे. मला कुठंही जर काही जेवायला दिलं कागदी प्लेटमध्ये मी नाही जेवणार, कारण ह्याच्यानं हा कचरा तयार होणार आहे, मी कचरा करणार नाही. एवढं साध्या साध्या गोष्टीचं आपण जर पालन केलं तर मोठं काम उभं राहू शकतंय. आणि शेवटी आता उपमहापौर महोदयांना अधिकार आहे, तिथं कुठं सिंगल प्लॅस्टिक दिसलं तर 5,000 दंड करू शकतो, कारण बंदी आहे. म्हणून आज आपण स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूरसाठी मी देवकर मॅडमनाही विनंती करतो की तुम्हाला जे मदत लागेल आम्ही मदत करू. मी आता यशदामध्ये उपमहासंचालक आहे. आम्ही पर्यावरणाचंच काम पुढे नेतो. आज तुम्हाला सांगतो, देशात एक क्लायमेट ॲक्शनचा पुरस्कार दिला जातो. आज सतत 3 वर्ष झालं महाराष्ट्रातील ग्रामपंचायत ही देशात पहिली येते. आपली पहिल्या वर्षी टिकेकरवाडी म्हणून जुन्नर तालुक्यातली ग्रामपंचायत आली. नंतर मान्याच्या वाडी बरोबर भंडारामधलं एक बेला ग्रामपंचायत, एक शारदा गायदने म्हणून एक महिला सरपंच. तिथल्या ग्रामसेवकाने सांगितलं माझा सहभाग फार कमी आहे साहेब, जे काही केलं सरपंचांनी केले ते आम्ही दिल्लीला पाठवलं. देशात सर्व राज्यामध्ये त्याचा नंबर 1 लागला. माननीय राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. पुढच्या वर्षी आम्हाला वाटलं दरवेळी महाराष्ट्रालाच कसं मिळेल. सडक अर्जुनी गोंदियामधलं त्या ठिकाणी दौवा ग्रामपंचायत, त्या ठिकाणी योगेश्वरी चौधरी मॅडम, त्या सरपंचांनी जे काम केलं देशात परत पहिला नंबर आला. म्हणजे आज अनेक ग्रामपंचायती महिला सरपंच आज काम करतायत.
आज लोकांचा सहभाग घेऊन काम करतात. अशा पद्धतीनं प्रत्येक गाव झालं पाहिजे. म्हणून आज माझी वसुंधरा योजना आहे, महानगरपालिका ही राबवते. माझी वसुंधरामध्ये प्रत्येक नागरिकांचा सहभाग आहे. म्हणून स्नेहा माने मॅडमनी, रेश्मा मॅडमनी जो आज कार्यक्रम आयोजित केला, खरोखरच कौतुकास्पद आहे. मी म्हणून त्या ठिकाणी आलो. आपण जे आलो ते महत्त्वाचे लोक इथं आलेले आहोत. आपण अनेकांना प्रबोधन करणार आहोत, अनेकांना सांगणार आहोत, अनेकांना दिशा देणार आहोत. आपण सगळ्यांनी मिळून जर केलं तर नक्कीच मोठं काम या वसुंधरेचं आपण करू शकणार आहोत. आज मेतन साहेबासारखी मंडळी आमच्या वळसंगच्या इको विलेज ग्रुपवर आहे. माझं सतत लक्ष वळसंगला असतं. आम्ही श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या माध्यमातून आज आम्ही त्या ठिकाणी पाण्यासाठी काम करतो. फक्त काहीतरी एक मंडळ लागते, ते मंडळ आम्ही केलं. आणि त्या ठिकाणी गरिबाचं लग्न व्हायला पाहिजे, त्या ठिकाणी पहिलं कंडिशन असते नो प्लॅस्टिक असलं तर कार्यक्रमाला यायचं. आमच्याकडं पहिल्या दिवशी ज्या दिवशी सुरुवात झाली 100 ताट आणले. आज आमच्या अनेक ग्रामपंचायतीत बर्तन बँक व्हायला लागलेले आहेत. आणि अनेक ग्रामपंचायतीमध्ये नाहीतर शासकीय कचेरीमध्ये त्या ठिकाणी जावळे मॅडम कुठंतरी तुमच्याकडं चहा बोलवले की 10 चहा कागदी कपात येतील, नो म्हणायचं. आणि आपण काचेचे ग्लास खरेदी करायला पाहिजे किंवा स्टीलचे ग्लास घ्यायला पाहिजे. हे साध्या साध्या गोष्टी आहेत. आम्ही हे म्हणून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आज आम्ही शासनामार्फत ग्रामविकास विभागामार्फत आपल्या जिल्ह्याचेच पालकमंत्री ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आपण राबवतो. प्रत्येक ग्रामपंचायती समृद्ध झाली पाहिजे. ही समृद्ध झाली पाहिजे म्हणजे ही पर्यावरणपूरक समृद्ध झाली पाहिजे, त्या दृष्टीनं काम करतो. एक व्यक्ती एक झाड. मला बार्शीच्या त्या ठिकाणी जे सगळे युवा वर्ग जो एक वृक्ष संवर्धन टीम केलेले आहे त्यांचं कौतुक वाटतंय. आणि ही मंडळी दर रविवारी जातात, प्रत्येक गावात काम करतात, शहरात काम करतायत. आणि खरं सर मला माहीत आहे, मी ते सांगायला आलो, फक्त 6 ते 8 नाही सांगितलं, परंतु तुम्ही नेहमी काम करता, तुमच्या कामाला सॅल्यूट आहे. खरं तुम्ही पर्यावरण दूत आहात. आणि माने मॅडमचं मी कौतुक करतो, त्यांनी हेरलं. आज या ठिकाणी विविध सगळेजण आमचे पत्रकार मित्र असतील, महिलामध्ये काम करणारे सर्व कार्यकर्ते असतील, हे सगळे पर्यावरणासाठी काम करतायत. मी सोलापूरकर म्हणून मला नक्कीच अभिमान आहे. आपण सगळेजण एकत्रित येऊन मॅडम तुमचं काम जोरात चालू करा. आणि पर्यावरणासाठी जे काम करणारे ते सगळे संघटना पण एकत्रित आणा. कारण एकटे कारण अनेक संघटना आहेत. इकडं ड्रीम फाउंडेशन उद्या हे साजरा करतो, इकडं हे साजरा करतो, ते करतो. उपमहापौर महोदय तुम्ही सगळ्या पर्यावरणवाद्याला एकत्रित बोलवा, तुम्ही नेतृत्व करा. आणि त्या पद्धतीनं नक्कीच आपल्या सोलापुरात चांगलं काम होईल. वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि प्लॅस्टिक फ्री सोलापूर कसं होईल, स्वच्छ व हरित सोलापूर कसं होईल, स्वच्छ व हरित निरोगी समृद्ध सोलापूर कसं होईल, त्यासाठी आपण प्रयत्न करूया. आमच्या वनरक्षकांचं पण या ठिकाणी गौरव केला. श्रीशैल पाटील असतील, अक्कलकोटचे आमचे वनसुरक्षक, यांना हे अत्यंत उत्तम काम करत असतात. आणि माझी सगळ्यांना विनंती आहे, या सगळ्याला लोकसहभाग आपण मिळवला पाहिजे, लोकांनी साथ दिली पाहिजे. माझी जबाबदारी आहे. शासन काम करतं आहे, महानगरपालिका काम करतं आहे. आज आपण प्रत्येकाने थोडं महानगरपालिकेला मदत केलं, थोडं मी कापडी पिशवी वापरून कचरा कमी केला, किती मोठी मदत आपल्या बरोबर ठेवायला पाहिजे. बघा आमच्याकडं बघा, तुम्ही कुठेही बाहेर जाताना कापडी पिशवी आपल्या बरोबर ठेवायला पाहिजे. हे साध्या साध्या गोष्टी आहेत. मी आणि आमचे मिसेस ज्यावेळी आम्ही मार्केट 10 पिशव्या घेतात, काल आमची सून गेली 5-6 पिशव्या घेऊन गेली. हे सवय लावायला पाहिजे. आज महानगरपालिका नगरसेवक अनेकदा पिशव्या दिलेल्या आहेत. हळदी म्हणजे पुण्यात तरी फार देतात, हळदी कुंकू कार्यक्रमाला पिशव्या आहेत,
परंतु त्याचा वापर केला पाहिजे. आपण साध्या साध्या गोष्टी आहेत, एक वृक्ष लावणं, ह्या गोष्टी आपण केलं तर फार मोठी मदत होणार आहे. मी जास्त वेळ घेत नाही. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. मी पण तुमच्यातला एक पर्यावरण दूत म्हणून, स्वच्छता दूत म्हणून आपल्याबरोबर काम करायला तयार आहे. आपण सगळ्यांनी मिळून या हरित सोलापूर, स्वच्छ सोलापूरसाठी काम करूया. आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नसतं ते प्रत्येकाच्या हृदयावर कोरलेलं एक लेणं असतं आणि अशी नक्षत्रासारखी माणसं या ठिकाणी व्यासपीठावर आमंत्रित आहे. अध्यक्षीय मनोगतानंतर आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपतोय आणि ह्या कार्यक्रम संपण्यापूर्वी आभार प्रदर्शनाकरता मी सुप्रिया माने हिला या ठिकाणी आमंत्रित करते. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, प्रमुख आयोजक, स्वयंसेवक आणि उपस्थित सर्वांचे मी आभार मानते. आजच्या कार्यक्रमातील सर्व पर्यावरणप्रेमी आणि विशेषतः ज्यांनी आपल्या सुंदर आणि कोमल आवाजात सूत्रसंचालन केलं त्यांचा सत्कार आपण करूया. सन्माननीय वसुंधरा शर्मा मॅडम, सन्माननीय वसुंधरा शर्मा मॅडम यांचा सत्कार मी रोकडे मॅडम यांना करावा अशी मी त्यांना विनंती करते. वर्षपूर्ती महोत्सव युगंधर नवरत्न पुरस्कार सोहळा 2026 कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी सर, माननीय लक्ष्मण आवारे सर, माननीय डॉक्टर शिवाजी शिंदे सर, माननीय डॉक्टर आशा रोकडे, माननीय शुभांगी जावळे मॅडम, माननीय विकास बेद सर, माननीय अवधूत कदम सर, तसेच सर्व पुरस्कार करते, तसेच पर्यावरणप्रेमी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकरताई, नूतन नगरसेविका सुमन चाबुकस्वारताई, तसेच इको नेचर संस्थापक मनोज देवकर यांचे मी मनापासून आभार मानते. तसेच कार्यक्रमाला सर्व प्रकारे मदत करणारे सिद्धांत बाबरे, सिद्धार्थ भंडारे, सिद्धार्थ साबळे यांचे मी आभार मानते. आणि हा कार्यक्रम इथंच संपला असं मी सर्वांच्या वतीने जाहीर करते. धन्यवाद.